प्रिय माया, सप्रेम नमस्कार. माया, खरं तर पत्र लिहायची पद्धत आता जुनी झाली, नाही का? पण आज अचानक तुझी इतकी आठवण आली की राहवलं नाही. बरं, हे पत्र मी तुला पोस्टाने पाठवू शकत नाही, हे मला ठाऊक आहे. पण कुठेतरी मनाच्या कोपऱ्यात वाटलं की तुला सांगावं, तुला सगळं सांगावं जे या काही वर्षामध्ये घडलंय. तुला आठवतंय, लहानपणी तू मला त्या राजकुमाराची आणि 7 समुद्र पार असलेल्या राक्षसाच्या गोष्टी सांगायची. मी त्या गोष्टी ऐकता ऐकता कधी झोपी जायचो, माझं मलाच कळायचं नाही. आणि हो, तू जेव्हा माझ्यावर चिडायचीस तेव्हा तुझा तो चेहरा, तू म्हणायची, हा मुलगा ना एक दिवस माझं डोकं खाऊन टाकेल. बघ माया, आज तुझं डोकं खायला तू समोर नाहीस, म्हणून कागदाचं डोकं खातोय. अजूनही तू तशीच असतीस तर आतापर्यंत माझ्या लग्नावरून किंवा माझ्या विस्कटलेल्या केसावरून तू मला किमान 10 वेळा तरी बोलली असतीस, याची मला खात्री आहे. पण माया, खरं सांगू का, तू गेल्यापासून बरंच काही बदललं. विशेषतः मी. तू गेल्याच्या या 5 वर्षात मी पूर्वीचा मी राहिलो नाही. तुला माहिती आहे, मला पुस्तक वाचायला किती आवडायचं. पण आता ती कपाट तशीच पडून आहेत. लिहिणं तर मी पार विसरून गेलोय. का कोणास ठाऊक, पण त्या शब्दाची आता सोबत लागत नाही. आधी तासनतास गाणी ऐकणारा मी आता शांततेच्या शोधात असतो. मित्रांशी बोलणंही आता कमी झालंय. कुणाशी तरी बोलावं, हसावं असं वाटतच नाही. असं वाटतं की आयुष्यात तो एक महत्त्वाचा प्रेक्षक हरवलाय, ज्याला मला सगळं सांगायचं होतं. एक अनामिक एकटेपणा सोबत असतं सतत. तुला आठवतंय, तू नेहमी म्हणायचीस, असं वेड्यासारखं बसू नकोस, घराबाहेर पड, 4 लोकांशी बोल. मी तेव्हा तुझं ऐकलं नाही. उलट तुला चिडवायचो की माया, तू गप्प बस, तुला काय कळतंय? तुला सगळं कळायचं, आजकालचं जग. तुला कळायचं की जेव्हा मन शांत असतं तेव्हा माणूस जगापासून लांब जातो. पण आता खूप झालं माया. खरंच हे 5 वर्ष मी स्वतःला एका खोलीत बंद करून घेतल्यासारखं जगलोय. तुझी आठवण काढून रडणं सोपं होतं, पण तुझ्या शिकवणीप्रमाणे जगणं कठीण होतं. आज हे पत्र लिहिता लिहिता मला जाणीव झाली की तुला हे असं वागणं नक्कीच आवडलं नसतं. तू असतीस तर माझ्या पाठीत एक धपाटा करून म्हणाली असतीस, उठ, तोंडू आणि कामाला लाग. माया, आज तुला सांगायचं की 5 वर्ष होत आली, तू आपल्यात नाहीस. 3 मेला 5 वर्ष पूर्ण होतील तुला जाऊन. कधी कधी वाटतं तू जवळच कुठेतरी आहेस, पण सत्य हेच आहे की आता फक्त तुझा फोटो भिंतीवर उरलाय. पण माया, आता बस झालं. आता मला पुन्हा ते सगळं सुरू करायचं आहे जे मी अर्धवट सोडलं होतं. मला पुन्हा पुस्तक वाचायचे आहेत, पुन्हा गाणी ऐकायची आहेत आणि मुख्य म्हणजे पुन्हा मनापासून जगायचं आहे. हे सगळं मी तुझ्यासाठी करेन. तुझे ते धपाटे, तुझं ते हसणं आणि तुझ्या त्या अपूर्ण राहिलेल्या गोष्टी मी आता स्वतःच्या आयुष्यातून पूर्ण करण्याचा प्रयत्न करेन. पुढच्या वेळी भेटू तेव्हा मी नक्कीच बदललेला असेन. तुला आवडेल असा तुझाच नातू, मयूर.